राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर आर्थिक आरोप प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या विरोधात सांगलीमध्ये गुन्हा दाखल झालाय। विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तृप्ती देसाईंसह दोघांवर गुन्हा दाखल झालाय। राज्य महिला आयोगाच्या सचिव डॉक्टर पद्मश्री बनाडे यांनी याबाबत फिर्याद दाखल केलेली आहे। तृप्ती देसाईंसह पीडित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रुपाली चाकणकर यांनी मला सह्याद्री अतिथीगृहावरती बोलवून गुन्हा पाठीमागे काढून घेण्यासाठी दबाव टाकला आणि मला ते बोलले की तू गुन्हा पाठीमागे काढून घे, आमच्या एका पोलीस अधिकाऱ्याला वाचव आणि आम्ही तुझं पुनर्वसन करतो, तुला 1.5 कोटीची आम्ही मदत करतो वगैरे असं मला आश्वासन दिले। नंतर मला त्यांनी सांगलीत डांबून ठेवले एका हॉटेलला आणि गुन्हा पाठीमागे काढून घ्यायला लावला, परंतु मला कुठलीही आर्थिक मदत देण्यात आली नाही किंवा माझे काही पुनर्वसन करण्यात आली नाहीये। उलट मला त्या अधिकाऱ्याकडून वारंवार त्रास होत आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि देशमुखांवर कारवाई करावी अशी मी मागणी केलेली होती आणि याची दखल घेऊन पीडितेला न्याय देण्याऐवजी आता त्यांनी महिला आयोगाच्या सदस्य सचिवांना पाठवून ज्या पीडितेने आवाज उठवला आणि ज्या पीडितेला आम्ही न्याय देण्यासाठी आवाज उठवला, आमच्या दोघींवरच जे आहे तो महिला आयोगाने गुन्हा दाखल केलाय। म्हणजे महिला आयोग हा महिलांच्या अन्यायासाठी लढणार आहे, पण महिला आयोग आता हा महिलांवरच गुन्हा दाखल करायला लागलाय, जो महिलांच्या बाबतीत जे आहे तो आवाज उठवतोय। अध्यक्षा राज्य महिला आयोग यांच्याबद्दल बदनामीकारक प्रसार माध्यमांसमोर माहिती सादर केलेली होती। त्या अनुषंगाने डॉक्टर पद्मश्री बनाडे सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून आमच्या पोलीस ठाण्याकडे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।